मग हेअरचं सायन्स त्याची व्याख्या आपल्याला बघायची आहे की केस हे कोणतेही लांब दंडगोल आकारात असतात. म्हणजे हेअर इज एनी लॉंग सिलेंड्रिकल. केस हे कसे बनलेले असतात, लांब नाहीतर गोलाकारामध्ये. मग त्याच्यामध्ये केरोटिनाइज, स्ट्रँड, शॉर्ट हे तयार झालेले असतात. म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे काय काय आहे त्याच्यामध्ये केरोटीन आहे आणि सॉफ्ट पद्धतीने ते तयार झालेले आहे. मग त्याची जी ग्रोथ आहे ती फर्स्ट लेअर जी आहे जी स्किनवर ती तयार होते. जी कोणती स्किनवर पहिली लेअरवर तयार होते तर ती एपिडर्मिस लेअर आहे. एपिडर्मिसवर हेअर ग्रोथ आपली काय झालेली असते, तयार झालेली असते. एपिडर्मिसवर जी ग्रोथ आपली तयार झालेली असते तर त्याच्यानंतर जी दुसरी लेअर असते तर ती दुसरी लेअर ही कोणती असते तर ती डर्मिस लेअर असते. मग डर्मिस लेअरवर केस जेव्हा आपण ओढला जातो तेव्हा त्याची संवेदना आपल्याला समजते की तो ओढला जातो. आणि जर ह्या इथून त्याला कितीही ओढला, हे बघा इथून किती ओढला तर संवेदना कळत नाही. कारण का, त्याची संवेदना कळण्याची जी जागा आहे ती स्कॅल्पवर आहे. म्हणून मग आपण काम करत असताना स्कॅल्पवरून केसांना कुठलाही काही अपाय होऊ नये म्हणून आपण 1 इंच सोडून आपण केसांवर काम करतो. आपण केसांच्या केरोटिनवर काम करत नाही कारण तिथून त्याची वाढ होत असते. केसांवरून केरोटिनवरून त्याची वाढ होत असते म्हणून आपण तिथे काम करत नाही. मग पुढे आपल्याला सायन्स काय सांगते की जी सेकंड लेअर आहे, जी डर्मिस लेअर आहे त्याच्यावर जे मज्जातंतू आहेत केस तिथून तयार झालेले आहेत आणि मग ती आपल्याला फिलिंग समजते. हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. मग आपल्याला अजून सायन्स काय सांगते की सॉफ्ट संवेदना जाणवतात आणि कधी जाणवत नाही, म्हणजे हेअर ग्रोथवर जाणवत नाही. मग अशा पद्धतीने हेअरचं सायन्स आहे. अजून आपण ते डीपमध्ये बघणार आहे. पहिले मी ही नोट्स तुम्हाला टाकते, ही पाठवते आणि ही पाठवल्यानंतर पुढची नोट्स तुम्हाला देते. हे समजून घेणं गरजेचं आहे. हे सायन्स समजून घेणं गरजेचं आहे. हे समजलं तर आपल्याला अभ्यास करायलाही सोपं जाईल आणि तुम्हाला एवढं डीपमध्ये कोणी नॉलेज पण सांगणार नाही आहे आणि कोणी शिकवणार पण नाही. तर हे पहिले व्यवस्थित बघून घ्यायचं, समजून घ्यायचं, मग नंतर आपल्याला हेअरवर क्लास चालू करायचं.